नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, जेव्हा मी ट्रॅव्हल बॅग दाखवली होती ना, तेव्हा मला एका ताईंची कमेंट आली होती की तर पॉकेट जर बनवायचं असेल तर कशी बनवायची ह्या बॅगला. तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेले आहे. ज्या ताईंनी या ट्रॅव्हल बॅगची कटिंग आणि स्टिचिंग नसेल बघितली, त्यांच्यासाठी याची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पिन करते. फर्स्ट कमेंट पिन असेल त्यावरतीच तुम्ही बघू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ह्या अशा पद्धतीची बॅग डिझाईन बघणार होती. त्या आपण याला पॉकेट दिलेलं आहे आणि दोनच आयताकृती कापडापासून बनवलेलं आहे. याचं जे मेजरमेंट होतं ना, याचं होतं 14 बाय 19.5 इंचाचे दोन आयताकृती पीस घेतले होते मी. आणि याचं घेतलेलं आहे 20 बाय 15 इंचाचे दोन आयताकृती पीस. फक्त अर्धा ते 1 इंचाचा फरक घेतलेला आहे, म्हणजे वाढव माप. जिथे 19.5 होती याची लांबी, तर याची 20 घेतली आणि उंची ह्याची 14 इंच होती तर 15 इंच घेतली. एवढाच चेंजेस केलेला आहे. आणि शिवण्याची पद्धतीमध्ये पण चेंजेस आहे. आणि प्लस आपण इथे झिपर पॉकेट दिलेलं आहे. किती पॉकेट कसं लावायचं ना तेच विचारलं होतं, त्यासाठी आता ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या बॅगीची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सुरुवातीलाच ही बॅग दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की व्हिडिओमध्ये पुढे कोणती बॅग असणार आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो, तुम्ही पण वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग डिझाईन आहे ना ते नक्की ट्राय करू शकता. तर सुरुवातीला तुम्ही अगोदर कच्चा म्हणजे साडी कोणती कपडा घ्या, त्याच्यावरती प्रॅक्टिस करा आणि मग नंतर ऑर्डरच्या बॅगी शिवायच्या असेल तेव्हा नवीन कपडा विकत आणून त्यांना डायरेक्ट शिवून द्या. तर चला आता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या बॅगीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी त्या अशा पद्धतीने हा मेन फॅब्रिक ठेवून घेतलाय. मध्यभागी राईस बॅग आहे आणि अस्तरसाठी एक साडीचा कपडा ठेवून घेतलेला आहे. आता ही राईस बॅगची जी लांबी आहे ना ती मी घेतलेली आहे 20 इंच, ठीक आहे. आणि रुंदी घेतलेली आहे 15 इंच. तर 15 बाय 20 इंचाचे दोन आपल्याला इथे आयताकृती पीस लागणार आहे. आणि यावरती आपल्याला अशा पद्धतीने तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्ट करायचं आहे. दुसरा पण मी एक पीस आहे तो, त्याला पण सर्वात खाली अस्तरमध्ये राईस बॅग ठेवून याला पण आपण क्विल्ट करून घेऊ. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, या दोनही पार्टवरती मी तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. फायनली दोनही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झालेले आहे. आता यातला एक पीस कोणताही तुम्ही जरा वेळ साईडला ठेवा. आणि एकाच पार्टवरती मी तुम्हाला कडेपासून 2.5 बाय 2.5 इंचाचा कॉर्नर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, कडेपासून 2.5 बाय 2.5 इंचाचा मी इथे जो कॉर्नर आहे ना तो कट करून घेतला. याची लांबी 20 बाय 15 इंच येते. परत एकदा कन्फर्म केलं. आता हाच कॉर्नर आपण कट केलेला आहे ना, हा चारही बाजूने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे सारखं सारखं आपल्याला इंच टेप ठेवून मार्किंग करण्याची गरज पडत नाही. याच्याने आपलं काम फास्टमध्ये कटिंग होतं किंवा उरकलं जातं. तर आता जसे ह्या पार्टला आपण चारही कॉर्नर कट केले ना, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टवरती पण आपण हाच पार्ट ठेवून घेऊ आणि त्याचे पण चारही कॉर्नर आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही अशाच पद्धतीने मैत्रिणींनो यापेक्षा मोठी साईज पण शिवू शकता किंवा यापेक्षा छोटी साईज पण शिवू शकता. पद्धत सेमच असणार आहे. तर दोन्हीचे कॉर्नर कट झाले. आता इथे आपल्याला साधारणतः 14 इंचची झिप आपल्याला लागणार आहे. तर इकडनं झिप अटॅच करण्याच्या अगोदर आपण वरतून एक पॉकेट लावून घेऊ, कारण की मला पॉकेटसाठीच खास ही बॅग तुम्हाला दाखवायची होती. तर बघा, ह्याची रुंदी घेतलेली आहे मी 6 इंच आणि उंची घेतलेली आहे 9 इंच, म्हणजे खालच्या साईडने ती अशा पद्धतीने एक फोल्डिंगमध्ये जाणार आहे. असे असे आपल्याला हे पॉकेट स्टिच करायचे आहे. तुम्ही झिपवालं बनवा, विदाउट झिपवालं बनवा, तुमच्या मनावर. तर मी ते 6 इंचची झिप घेतलेली आहे. आता झिप आपण अगोदर स्टिच करून घेऊ. तर 6 इंचाची झिप घेतलेली आहे आपण आणि झिपची राईट साईड आहे ती कापडाच्या बाजूने ठेवून घेतली आणि हिच्यावरती आपण दाबटीप पण देऊन घेतलेली आहे. तर मी डबल दाबटीप देऊन घेत आहे, म्हणजे फिनिशिंग चांगली येते. ठीक आहे. आता हे लावायचं कसं ते सांगते. तर जिकडनं आपली 14 इंच झिप येणार आहे ना लावण्याची मेन, तर तिकडनं आपण हा कपडा फोल्ड केला, सेंटरला एक मार्क केलं आणि ह्या पॉकेटवाल्या पार्टचा पण झिपचा सेंटर काढला आणि हा जो आपण कॉर्नर कट केलेले आहेत ना कडेकडेचे, तिथून खालीच आपल्याला हे पॉकेट आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे. तर झिपचा सेंटर आणि हे पॉकेटचा सेंटर आहे ना तो काढलेला आता आपण तो मॅच करून घ्यायचा. आणि झिप बघा मी कशा पद्धतीने ठेवलेली आहे, म्हणजे राईट साईडची आतमध्ये आहे, म्हणजे टर्न केल्याच्या नंतर ती वरतून आलेली आहे बघा. आणि बॉटमच्या साईडने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या तीनही बाजू आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत पॉकेटच्या. आणि दोन्ही कडेला मी काय फोल्ड नाही केलेलं कापड पॉकेटचं, कारण की त्यावरती आपले बेल्ट येणार आहे, त्यामुळे ते कवरच होणार आहे. तुम्ही असंच जे पॉकेट आहे ना जे मी हे वरून लावलं तेच तुम्ही दुसऱ्या पार्टला आहे ना आतल्या साईडने पण लावून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही आतमध्ये काही सामान ठेवण्यासाठी कॅश वगैरे लावू शकता. सेम हेच माप आणि हेच असंच पॉकेट तुम्ही आतल्या साईडने लावू शकता. आता त्यानंतर इकडनं मी 2 इंचची
पट्टी घेतलेली आहे, जिकडनं आपल्याला झिप अटॅच करायची आहे त्या साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आतल्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतली. आता दुसऱ्या पार्टवरती पण मी सेम अशीच पायपिंग आहे ती करून घेते. ठीक आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, बेल्ट अटॅच करण्यासाठी बघा मी इथे रेडीमेड बेल्ट घेतलेले आहे. तुम्ही याच्याऐवजी कापडाचे घेतले तरी पण चालेल. आता बेल्टची लांबी किती घेतलेली आहे ते तर बघा, साधारणतः 38 इंच लांबीचे मी इथे 2 बेल्ट घेतलेले आहेत. तुम्ही याची हाईट म्हणजे लांबी तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. आता जिकडनं आपण पॉकेट लावलं ना, ह्याच पार्टचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे बघा. आणि सेंटरपासून आपल्याला 3 इंच इकडे आणि 3 इंच तिकडे मार्किंग करून घ्यायची आहे बघा. आता जे वरती मार्किंग केली मी तीच आपल्याला खाली घ्यायची बरोबर पॉकेटपर्यंत करून, कारण की बेल्ट आपल्याला बरोबर इथपर्यंतच लावायचे आहेत. म्हणजे बघा, अशा पद्धतीने अर्धा इंच सुरुवातीला फोल्ड करायचा, एक टाचणी लावून घ्यायची आणि जिथपर्यंत पॉकेट आहे ना तिथपर्यंतच आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे. इकडच्या साईडने पण बघा, सुरुवातीला अर्धा इंच फोल्ड केला आणि या पद्धतीने आपल्याला हा बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. टाचणे लावल्यामुळे आपल्याला स्टिच करायला सोपं जातं, म्हणून मी इथे 2 ठिकाणी टाचणे लावून घेतल्या. तर चला मी तुम्हाला बेल्ट पण स्टिच करून दाखवते. तर इथे मी तुम्हाला एक बेल्ट स्टिच करून दाखवते आणि ह्याच पद्धतीने मग आपण दुसऱ्या पार्टवरती पण मेजरमेंट घेऊन बेल्ट स्टिच करून घेणार आहोत. आणि या बेल्टवरती बघा मी किती साऱ्या दाट टिपा दिलेल्या आहेत, जेणेकरून बेल्ट आपला मजबूत राहावा. कारण की बॅगचा टिकाऊपणा हा बेल्टवरतीच अवलंबून असतो. जितक्या जास्तीच्या टिपा देऊ आपण तितका टिकाऊपणा येतो. तुम्ही स्वतःसाठी शिवत असू द्या किंवा कस्टमरसाठी, टिपा जास्तीच्या द्या म्हणजे टिकाऊपणा वाढतो त्याचा बॅगीचा. ठीक आहे. तर याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या साईडने पण मी हा जो काही बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. म्हणजे फायनली दोनही बेल्ट आपले स्टिच करून तयार झालेले आहेत बघा. तुम्ही अशा पद्धतीने ते चेक करून पण बघू शकता, म्हणजे आपले बेल्ट बरोबर आहेत की नाही दोन्ही पण. तर मी बरोबर बघा अशा पद्धतीने चेक करून घेतलेले आहे. आता त्यानंतर आपल्याला इकडनं मेन झिप आहे ती अटॅच करायची. तर एक पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते आणि झिप आता आपल्याला पलटी मारण्याची पण गरज नाही आहे, अशीच ठेवून घ्यायची आहे बघा आपल्याला यावरती. आणि ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. आणि ही झिप लावण्याची अगदी सोपी पद्धत आहे. म्हणजे तुम्हाला झिप लावायला अडचण जरी येत असेल ना, तुम्ही या पद्धतीने अगोदर पायपिंग करा आणि मग झिप लावा, म्हणजे तुम्हाला झिप लावायची पद्धत पण सोपी वाटेल. तर झिपवरती मी डबल टिप देऊन घेतली. आता दुसऱ्या साईडने पण बघा आपल्याला सेम अशा पद्धतीने हा पार्ट ठेवून घ्यायचा. अगोदर एकदम झिपच्या कडेला स्टिच करून घ्यायचा आणि नंतर जो उचलल्यासारखा पार्ट दिसतो ना झिपचा, त्यावरती एक परत दाबटीप देऊन घ्यायची. ठीक आहे. आता त्यानंतर इथे आपल्याला रनर पण वाहून घ्यायचं आहे. तर झिप मी 5 नंबरची घेतलेली आहे, तर रनर पण आपल्याला इथे 5 नंबरचंच लागणार आहे. एका साईडने वाहवलं, दुसऱ्या साईडने थोडा भाग कट करायचा, खालीवर पार्ट पाहिजे. आणि हे जे रनर आहे ते आपण वाहून घेतलं, एक्स्ट्राची झिप कट केली. आता त्यानंतर इकडनं आहे ना मी हँडल करणार आहे, हे ऑप्शनल आहे. 5 बाय 4 इंचाचे कापड घेतलेले आहे मी. तुम्हाला करायचं असेल तर करा किंवा नाही केलं तरी चालेल. तर हे केल्यामुळे काय होतं, आपल्याला रनर ओढताना ना ते पकडण्यासाठी उपयोगी येतं आणि दिसतं पण खूप छान. त्यामुळे मी हे जे छोटंसं हँडल आहे ना ते स्टिच करून घेत आहे. तर या पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड केलं आणि यावरती आपल्याला आहे ना डबल टिप देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडने. ठीक आहे. आणि या पद्धतीने ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचं. वरती 1 इंच राहील वर, अशा पद्धतीने ते ठेवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करायचा. फक्त वरच्या साईडने 1 इंच राहील, म्हणजे पकडण्यापुरतं आपल्याला रनर ओढताना बस तेवढं जरी असलं तरी इनफ आहे. तर या पद्धतीने दोन्ही कडेला हँडल स्टिच करून घेतले. आता राहिलेल्या 3ही बाजू आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने. आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला आहे ना लॉकची टिप द्यायची, म्हणजे जेव्हा आपण कॉर्नर स्टिच करतो ना तेव्हा हा जो इथला पार्ट आहे तो उसवल्यासारखं होत नाही त्यामुळे. तर बघा तिन्ही साईडने टिप मारून घेतली. थोडंफार एक्स्ट्राचा कपडा होता तो पण कट केला. आता त्यानंतर आपल्याला हे 4ही कॉर्नर आहेत ते या पद्धतीने पकडून स्टिच करून घ्यायचे आहेत. तर चला मी हे 4ही कॉर्नर पण स्टिच करून घेते. ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हे 4ही कॉर्नर आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत आणि यावरती परत डबल टिपा पण देऊन घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊया.
तर बघा किती सोपी पद्धत होती. फक्त 2च आयताकृती कापडापासून किती सुंदर अशी मी तुम्हाला ट्रॅव्हल बॅग शिवून दाखवलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत जरी आवडत असेल ना, तर कमेंटमध्ये हार्ट पण नक्की लिहा आणि कुठून बघता व्हिडिओ ते पण सांगा. तर बघा हे छोटे जे हँडल दिले ना, ते आपल्याला अशा पद्धतीने रनर बंद करताना आणि ओपन करताना उपयोगी येतं आणि वरच्या पॉकेटमध्ये तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता. अशा पद्धतीचं आहे. तर चला आता मी तुम्हाला याच्यामध्ये ना काही कपडे ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती सारे कपडे तुमच्या याच्यामध्ये बसणार आहेत. तर मी इथे माझे काही ड्रेसेस ठेवून दाखवत आहे. तर किती ड्रेस बसतात तुम्ही याच्यामध्ये काउंट पण करू शकता, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तुमचे किती दिवसाचे कपडे याच्यामध्ये बसतील. तरी किमान तुमचे 2-3 दिवसाचे 4 दिवसाचे प्रवासाचे कपडे तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. आणि या पद्धतीने बघा मी ते ठेवून घेत आहे. तर मी 6 ड्रेस माझे वरती काढले होते. मला वाटलं एवढेच बसतील, पण अजून जागा शिल्लक होती. त्यामुळे मी परत कपाटातून काही ड्रेस काढले परत आणि ते याच्यामध्ये ठेवून दाखवत आहे. म्हणजे मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त ड्रेस याच्यामध्ये बसलेले आहेत. दिसताना जरी साईज छोटी वाटत असली तरी भरपूर कपडे या बॅगेमध्ये बसतात. आणि हिचा शेप बघा प्रॉपर, आता कपडे जेव्हा आपण ठेवलं ना तेव्हा एकदम प्रॉपर शेप असा आलेला आहे. आणि ह्या पद्धतीने आपण ही झिप क्लोज करू. तर बघा टोटल 8 ड्रेस मी तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवलेले आहेत. आणि बघा ड्रेस ठेवल्याच्या नंतर ह्या बॅगेचा जो शेप आहे तो या पद्धतीने आलेला आहे. म्हणजे दिसताना छोटी दिसते, पण याच्यामध्ये तुमचे 8 ड्रेस 2-3 ओढण्या ठेवून पण दाखवलेले आहे मी. आणि तुम्ही अशा पद्धतीची ट्रॅव्हल बॅग आहे ती नक्की ट्राय करू शकता आणि स्वतःच्या वापरात आणू शकता. आता हिचं शिवून तयार माप किती राहिलं आहे ते सांगते. तर 6.5 इंच टॉपची रुंदी आहे, उंची आहे 9 इंच, 9 बाय 6.5 इंच आहे. आणि लांबी आहे 13 इंच, 13, 9.5, 6. हे जे बॉटम आहे ना हा आहे आपला 6 इंचाचा. अशा पद्धतीची आपली ही बॅग आहे ती बनून तयार झाली आहे. आणि साईड पण आहे आपली 6.5 इंचची, 6.5 बाय 6.5 अशा पद्धतीची आपली ट्रॅव्हल बॅग आहे ती बनून तयार झाली. आणि त्याचबरोबर आपण इकडनं एक पॉकेट पण दिलेलं आहे. याच्यामध्ये पण तुम्ही तुमचं इतर कोणतंही सामान आहे ते ठेवू शकता आरामात. अशा पद्धतीचं आहे, छोटंसं आहे पण तुम्ही नक्की त्याचा पण वापर करू शकता. आणि तर बघा मैत्रिणींनो, या बॅगेला मी पॉकेट नव्हतं दिलं. बॅगेच्या मेजरमेंटनुसार आपण पॉकेटवाली बॅग कशी शिवायची ना ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ज्या ताईंनी अगोदरची बॅग डिझाईन नसेल बघितले ना तर त्यांच्यासाठी याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देऊन ठेवते. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला ही ट्रॅव्हल बॅग आहे ती शिवून दाखवलेली आहे. तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता एक छोटंसं लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.